हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मी वैशू तुम्हा सर्वांचे स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा विषय आहे घराला कलर द्यायचा आहे. आता म्हटलं दिवाळी दसरा जवळच येत आहेत, म्हटलं घराला कलरच देऊन घेऊया. मी रेंटने राहते, बनारसीच रूम आहे, छोटा रूम आहे, म्हणून कलर देताना जरा प्रॉब्लेम येतातच. बेडवरती सर्व पसारा काढून ठेवला होता. ते कसं रूम छोटा असल्यामुळे सगळ्या गोष्टी असं बाहेर वगैरे ठेवता येत नाही, बाहेर जागा पण नसते मुंबईला, म्हणून घरामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला ॲडजस्ट करावं लागतात. बेडवरती सर्व काही पसारा काढून ठेवला होता, तरीही हंडी भांडी, मांडणीतली भांडी, फ्रीज वगैरे काढायचा बाकी होता. मग सगळे माझे मिस्टर पसारा वगैरे काढत होते हळूहळू. मग सर्व काही बेडवरती ठेवलं, जेवढा पसारा बेडवरती बसेल तेवढा तो बसवला. आणि ते माझ्या मुलाचं काम चालू होतं भिंत घासणं. त्याला भिंत वगैरे असं छोटी मोठी कामं करायला त्याला आवडतात. आणि मेन म्हणजे असं घरामध्ये काही पसारा वगैरे काढला तर त्याला खूप खुशी होते. त्याला असं वाटतं की हां, आता पसारा वगैरे काढलं पण त्याला गाड्या वगैरे त्याची ज्या खेळणी असतील ती त्याला भेटणार, म्हणून तो इथं खुश होता, डान्स पण करत होता की आता मला सर्व काही भेटणार. तर रूम छोटा असल्यावरती आपण ज्या मुलांच्या खेळण्याच्या गोष्टी आहेत त्या आपण ठेवूनच देतो. मग मिस्टरांनी ते कलर देणं चालू केला होता. मग थोडीशी भूक लागली होती तर आम्ही चायनीज भेळ खाल्ली 5-6 वाजता. सर्व रूमला कलर मी आणि माझ्या मिस्टरांनी दिला होता. तिथे रूम बनारकी आहे, छोटा रूम आहे, तर म्हटलं आपण दोघं देऊन घेऊया. आता बाहेरून कोणी माणूस जरी आला असता पण तो देईपर्यंत मला बसूनच राहावं लागलं असतं, म्हणून म्हटलं आपण दोघं देऊन घेऊया कलर. मग शेवटी फायनली असा कलर मारून झाला होता. पूर्ण 1 दिवस लागलेला कलर द्यायला. मग भांडी वगैरे सर्व घासून घेतली, मांडणीमध्ये ती सगळी भांडी लावली. मग शेवटी असा रूम दिसत होता. जेव्हा आपण रूम वगैरे साफ करतो, कलर वगैरे देतो, तर तेव्हा खरंच खूप छान वाटतं घरामध्ये. मग फायनली असा लुक दिसत होता घराचा. तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा मला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.